श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण तुम्ही करतच असाल. जर तुम्हाला या पारायणाचं पूर्णतः फलित हवं असेल तर आपल्याला दुसरीही एक सेवा करावी लागते. तर ती दुसरी सेवा कुठली, मला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर मैत्रिणींनो, सप्ताह कालावधीमध्ये आपल्याला प्रहर सेवा करायची असते आणि ही प्रहर सेवा म्हणजे खूप महत्वाची असते. या प्रहर सेवेला म्हणजे आपल्याला गुरुचरित्र पारायण ही तर उच्च कोटीची सेवा झालीच, पण त्यासोबत प्रहर सेवा जर केली तर सोन्याहून पिवळं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण प्रहर सेवा म्हणजे सप्ताह कालावधीमधला आत्मा असतो. मग आता आत्मा म्हटलं की तुम्हाला तर लक्षात आलेलंच आहे, कारण शरीररूपी देहामध्ये जर आत्माच नसेल तर त्या शरीराला कुठलीच किंमत नसते. त्याच पद्धतीने आपल्याला सप्ताह कालावधीमध्ये प्रहर सेवा सुद्धा करावयाची असते. मग म्हणजे थोडा वेळ का होईना आपण ती सेवा करायची की जेणेकरून आपल्याला आपल्या पारायणाचं पूर्ण फलित आपल्याला मिळतं. म्हणजे पारायणाचं तर फलित मिळतं असं नाही, मिळत नाही, परंतु जर तुम्ही प्रहर सेवा जर केली तर अति उत्तम होईल. कारण म्हणजे कुठल्याही आपण जेव्हा यश आणि अपयशाची तुलना करतो तेव्हा थोड्या ह्याच्यावरनं माझं यश गेलं असं म्हणतो, तर ते पूर्णतः यश जर आपल्याला मिळवायचं असेल, आपल्याला जर रेसमध्ये जर पहिला नंबरच यायचं असेल तर आपल्याला म्हणजे सगळ्या गुणांनी परिपूर्ण असायला हवं. मग फक्त पारायणच का बरं? तर त्यामुळे आपल्याला पारायणासोबत जर आपल्याला धावपळीच्या आयुष्यामधून किंवा धावपळीचा आपला जो दिनक्रम आहे त्या दिनक्रमातून आपल्याला थोडासा वेळ काढून आपल्याला प्रहर सेवा सुद्धा करावयाची आहे. तर ही प्रहर सेवा म्हणजे काय आणि हे कशी असती? तर ही प्रहर सेवा म्हणजे सकाळी 8 ते संध्याकाळी 8 आणि संध्याकाळी 8 ते सकाळी 8 म्हणजे ही अखंड होणारी सेवा आहे. तर ह्या अखंड होणाऱ्या सेवेमध्ये सकाळी 8 ते संध्याकाळी 8 स्त्रिया सेवेकरी भगिनी सेवेसाठी थांबतात, तर संध्याकाळी 8 ते सकाळी 8 पर्यंत पुरुष सेवेकरी आपले बंधू थांबत असतात किंवा ते सेवा करत असतात. म्हणजे हा केंद्रातला दिनक्रम असतो. कारण रात्रीच्या वेळेस महिला बाहेर राहू शकत नाहीत, त्या कारणाने संध्याकाळचं जे प्रहर सेवा असते ते पुरुष करतात आणि दिवसभर म्हणजे आपले काम आटोपून स्त्रिया सेवा करू शकतात, म्हणून दिवसभराचा कालावधी हा स्त्रियांसाठी आहे. तर ह्या प्रहर सेवेमध्ये कुठल्या कुठल्या सेवा करावयाच्या असतात? तर ह्या प्रहर सेवेमध्ये आपल्याला वीणावादन करावयाचं असतं, त्यासोबतच श्री स्वामी समर्थ महाराजांची जपमाळ करायची असते आणि त्यासोबत श्री स्वामी समर्थ सारामृत, त्यांचं महाराजांचं जे चरित्र सारामृत आहे याचं पठण करायचं असतं किंवा वाचन करायचं असतं. आणि ह्या तीनही सेवा या अखंड करावायच्या असतात. अखंड म्हणजे कसं, तर या सेवेमध्ये खंड पडला नाही पाहिजे. एक स्त्री जर 1 तासभर वीणावादन करत असेल तर दुसऱ्या तासामध्ये म्हणजे तिला जर शक्य नसेल तर दुसऱ्या तासामध्ये किंवा सगळ्यांना सेवेची संधी मिळावी म्हणून केंद्रामध्ये वेळ ठरवून दिलेला असतो किंवा थोड्या वेळ म्हणजे प्रत्येकांना सेवेची संधी मिळाली पाहिजे म्हणून ही वेळ ठरवली जाते. तर एक तास जर कुणी घेत असेल, कुणी अर्धा तास करत असेल, जिथं जास्त सेवेकरी आहेत तिथं म्हणजे 15 मिनिट का होईना आपण महाराजांची ही प्रहर सेवा करायला हवी. कारण ह्या प्रहर सेवेत आपण सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की प्रहर सेवा म्हणजे सप्ताह कालावधीमधला आत्मा आहे. तर मग आत्म्याचं महत्व तर तुम्हाला कळूनच आलेलं आहे किंवा शरीररूपी देहामध्ये जेव्हा आत्म्याचं महत्व आपल्याला पडतं की आत्मा निघून गेल्यानंतर ह्या आपल्या शरीराला कुठलंच म्हणजे अर्थ राहत नाही. त्या पद्धतीने प्रहर सेवेला जर आत्मा म्हणलं तर ही किती उच्च कोटीची सेवा आहे पहा. आणि ही सप्ताह कालावधीमध्ये म्हणजे वर्षभरातून फक्त सप्ताह काळामध्येच वीणावादन केलं जातं. आपण केंद्रामध्ये किंवा दरबारामध्ये कधीही वीणावादन होत नाही, फक्त सप्ताह कालावधीमध्ये होतं. वीणावादन आपल्याला थोड्या वेळ का होईना आपण वेळ द्यायला हवा की जेणेकरून आपल्या सगळ्या सांसारिक समस्या सुटतील. ज्या तुमच्या कुठल्याही समस्या म्हणजे आता समस्या एक समस्या नाही, सांसारिक समस्या म्हटल्या की अनेक समस्या येतात, त्या सगळ्या समस्यांना उत्तर म्हणजे प्रहर सेवा आहे. ही प्रहर सेवा ज्यांनी केलेली आहे ह्या कालावधीमध्ये म्हणजे रात्री 12 ते 4 आणि सकाळी 12 ते 4 हा कालावधी हा कठीण कालावधी समजला जातो. कठीण कसा, तर कारण आपला हा म्हणजे आरामाचा, विश्रांतीचा, झोपेचा कालावधी असतो आणि ही वेळ आपल्या महाराजांसाठी द्यायची आहे. जर ही वेळ आपण महाराजांसाठी म्हणजे आपण असं म्हणतातच
कठीण समयी कोण कामास येतो असं म्हणतात. मराठीमध्ये एक उक्तीच आहे, म्हणच आहे. तर जसं कठीण समयामध्ये कुणी कामाला येत नाही, ह्या कठीण समयामध्ये जर आपण महाराजांची सेवा केली तर आपल्या कठीण काळामध्ये महाराज, आपण ह्या कठीण काळात जी महाराजांची सेवा केली त्याचं दुपटीने व्याजासहित आपल्याला आपल्या संकटकाळी महाराज येतील, याची शाश्वती मी देते तुम्हाला. तर मैत्रिणींनो, तर ही प्रहर सेवा करताना 12 ते 4 म्हणजे रात्री 12 ते 4 हा लक्ष्मीच्या भ्रमणाचा कालावधी असतो. म्हणजे तर लक्ष्मीचं भ्रमण होताना जर तुम्ही प्रहर सेवेमध्ये असाल तर लक्ष्मीची एक नजर पडली तर तुमच्या आयुष्याचं सोनं व्हायला काहीच वेळ लागणार नाही. कारण प्रहर सेवेच्या कालावधीमध्ये महाराजांचं त्यांच्या सेवेकऱ्यांकडे वेगळ्या दृष्टीने म्हणजे लक्ष असतं. कारण पहा, तुम्हाला सांगितलेलं आहे की ही सेवा म्हणजे आत्मा आहे, तर म्हणजे महाराजांचं लक्ष तर ह्या सेवेकऱ्यांवरती खूप असणारच आहे. एक संबंध तुमच्यामध्ये आणि महाराजांमध्ये दृढ करण्याचा म्हणजे एक मार्ग म्हणजे प्रहर सेवा आहे. ज्यांनी प्रहर सेवा केलेली आहे त्यांच्यावर महाराजांची कृपादृष्टी राहतेच, परंतु रात्रीची जी प्रहर सेवा करतात त्या सेवेमध्ये महालक्ष्मीचा वरद हस्त कायम तुमच्या डोक्यावरती राहतो, यात तिळमात्र शंका नाही. तर मैत्रिणींनो, जर शक्य असेल नसेल तरीही तुम्ही शक्य करण्याचा प्रयत्न करा. कारण महाराजांची उक्तीच आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्ही फक्त महाराजांना हाक मारा की माझी प्रहर सेवा करण्याची इच्छा आहे, खूप तीव्र इच्छा आहे. महाराजांना विनंती करा. तुम्हाला कितीही सेवेकऱ्यांची गर्दी असली तरी तुम्हाला ती सेवा करण्याची संधी महाराज उपलब्ध करून देतील. आणि महाराज म्हणजे स्वतः महाराज जेव्हा तुम्हाला संधी उपलब्ध करून देतील तेव्हा महाराजांचा वरद हस्त राहणं म्हणजे यापेक्षा मोठी गोष्ट किंवा यापेक्षा भाग्याची गोष्ट कुठलीच नाही. तर मैत्रिणींनो, सेवा करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून महाराजांचं अस्तित्व तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी राहील किंवा महाराजांचा वरद हस्त तुमच्या डोक्यावरती राहील आणि तुमच्या सगळ्या समस्या सुटतील. जिथं काहीच शक्य वाटत नाही ते सगळं शक्य करण्याची धमक तुमच्यामध्ये महाराज देतील. तर दिलेली माहिती तुम्हाला प्रहर सेवेबद्दल कशी वाटली किंवा यापेक्षा वेगळी माहिती काही असेल तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगू शकता. मला जेवढी माहिती आहे तेवढी मी माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.